बोले हा काय आलं बोलत नाही काय नाही. काय नाही एवढं फुगा काय आलं तुला मग मला कळलं तुम्ही डोंगरात गेली ती फिरायला. गेलो होतो ना तिला घेऊन. हा का? हा मग मला नाही आता आलं का? अरे तू नव्हता घरी मग तुला नेलंच नाही मग मी. काय मी टोचला असतं तुम्हाला. अरे तू गेला होता औषध नाही आणि ते आले मॅग काय काय ते म्हणले जायचंय जायचंय जायचंय. मला सांगितलं असतं तर मी माझी कामाविषयी बाजूला ठेवली असती. पैसे बाजूला ठेवले असते का? हा बरं नंतर जाईन तुला घेऊन. चालते. आणि मला कळलं तू त्या बाब्याचा मार खाल्ला. मी काय आलता बाबाचा मार खाईन. आम्ही धबधब्याखाली गेलो होतो आणि येताना ती डायरेक्ट अंगावली तिघ जण. मग डायरेक्ट शर्ट बिर्ट पकडलं माझ्यांनी. मी पण 2-3 मारलं त्यांना. त्यांनी पण 2-3 मारलं पण मला काय नाही आलं एवढं. काय तुला नाही झालं. मला जर नेलं असतं ना मी मारला असतं त्यांना. तू मारला असतो मग अशा 2 काना खाली दिले असते डायरेक्ट खाली झोपला असता तू. डायरेक्ट झोपला असता. हा मग या गोल्यासमोर कोणीच टिकू शकत नाही. कायचा बाब्या टाब्या बाबड्या. तुला मोठी चुकी केली बरं का पण मला नाही नेऊन. लय मोठी चुकी केली. मग चौकात गेले की मला सलाम टाकतात सलाम. तुला सलाम टाकतात का? मी गोल्या तू केजीएफ मधला रॉकी झाला. बरं नंतर मी तुला पण घेऊन जाईन काय कसं थोडं सिक्युरिटी पाहिजे ना मला. चल हेला माय मांजर मरून तो 2 दिवस झाले. ते मांजरीचा आवाज कुठून येतोय बघायला लागन. तसा गोल्या कोणाला घाबरत नाही. दिसतंय किती घाबरलाय तो. आणि मी घाबरलो नव्हतो. मी ऍक्टिंग करत होतो ऍक्टिंग. दिसतंय ऍक्टिंग करतोय का घाबरतोय. आणि तू लपून छपून काय मांजरांची आवाज काढत होती. अरे तू बसला म्हणून म्हणे तुला थोडं घाबरावं. जाते मी. हो मारता मारता वाचलो. खायचा गोल्या कोणाला घाबरत नाही. चांगलंच घाबरलं काय मग. राजू तू गोल्या तुला एवढं काय घाबरत झालं. काय नाही तिची वालती मागाशी हा गेली मकर घाबरून. आणि म्हणतो गोल्या घाबरत नाही. नाही घाबरत असं. मी काय म्हणतोय तो बाबा आहे ना आपल्या घरापाशी सारखं येडं खात असतोय. तू जरा लक्ष देतो लक्ष कशाला ठेवायचं. माहिती एक आयडिया आहे. काय. आत तरी भेटले पाहिजेत. कुठं गेलं ती. कोण मानतले. या डब्याला पाठी मागणी येऊन मालतात काय. थमलल्या की थमललं. या वाघाचा हितका दाखवतो तुम्हाला. पाठी मागणे येतात. ह्यांना बघायला पाहिजे. आधी काली बाईकला जातो मग तुलवलंय. हा कालीबाई गावात नव्हतो. गावात काय खबर. अहो तो राजा नाही का. कोणता राजा. तो दूधवाला. हा तोच. त्याला तुमच्या पाकरासोबत पकडलाय. अरे मग तुम्ही काय ते उपटी झाले काय. अहो कालीबाई तसं नाही पक्का मारला आम्ही त्याला काल. अरे मारला नाही त्याला तुडवाय पाहिजे नव्हता. त्याला विनाकारण गेलो मी जर असतो ना ती तर राजाला सांगितलं असतं की कालीबाई काय चीज आहे. कसे हा? मारलं का ना त्याला. चांगला चोप दिला आपण त्याला. ते डोक्यात 2-3 पटकं मारलं ना. हा ते मीच मारले. तूच मारले का. चांगला हुशार आहे तू. तसं पण त्या दिवशी ना तो आहे ना बाबा आहे ना लय पुढं पुढं करीत होता. तू जर मला नेला असता ना हा. तर लंगतच घरी पाठवला असता. नंगतच पाठवला असता का. अरे गोल्या असत्याने तुझ्या केसाला पण नसता धक्का लागून दिला. तसं तो गोल्या लय हुशार आहे. बरं मी काय म्हणतोय त्या बाबाला पण मारले आपण. अरे काम राहिले ना आपली. चल ते करून घेऊ. हे काय इकडे आले.
काय राजा, ते लागलं का तुला? नाही नाही लागला. ते कोण होते ना, आपल्याला का अडवलेलं बरं त्यांनी? ते वय अरे तो बाब्या होता. आणि ते कुणाचं नाव घेत होते? कालीबाई. कालीबाई कोण येते? गावातली उनकी पोर आहे ती, म्हणतात कालीबाई. तू होती ना म्हणून त्यांनी अडवलं होतं. बाकी तसं काय नाही. आणि तसं पण आहे ना, आम्ही त्या बाब्याला आहे ना आताच मारले, पोत्यात घालू घालू. काय रे गोले, त्याच्यामुळे ते आता परत आपल्याला काय करणार नाही. रुचू, तुला काम आहे का? आता मला काहीच काम नाही. शाळेतून आलेत, अभ्यास झाला, आता फक्त टीव्ही बघायची आणि आराम करायचा. हा का? आमची काम राहिले तिकडे. चल करू लाग. चल चल चल. नाही, मला जमणार नाही. तू तुझी काम कर, मी घरी जाऊ मस्त आराम करणार. चल ग गौरीताई. गोल्या, बाय बाय. कशा रडतोय? त्या पोरगी बिरगी सोडून गेले काय? अहो पुलगी सोलून कशाला जाईन? माझं तोंड बघून कोण माझ्या प्रेमात पलन का? तुम्ही सांगितलं होतं ना राजावर लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायत गेलतो, कुणीतरी टाकलं डोक्यात पोत आणि टाकले चांगले लत्ते माझ्यावर. तुझ्यावर रट्टे टाकलंय? मग नाही तर काय. काले भाईचा माणूस आहे तू. गावात कुणाची हिंमत आहे ते माया माणसावरती हात टाकीन? अहो मागणं आले तर हाणलेत, थमूल ना आले आत्ते ना, मी बी चांगली फटकावली आत्ती. मला फक्त ताली भाई तुम्ही कळून द्या, मला मारलंय कोणी नाही ना. त्यांची हाल मोडली. तुमच्या बोलावर लाईटच बंद घालणार. काली भाईच्या मानताला मालत्यात. ए पाकला थमकी. ए बाब्या, पाखरा कुणा म्हणतो, टाकू का दोन? ए चिव, बारीक आहे ना, जरा तोंड सांभाळून बोल. आणि पाखरा तुला बोललो मी. ए, मला काय पाखर बिकर बोलायचं नाही, कळलं ना? आणि मला आधी लागायचं नाही. अगे नादीच तर लागायचं ना तुझ्या. आणि त्या राजा बरोबर काय फिरती? त्या टायगर बरोबर फिर. नेतो ना तुला टायगर पॉइंटला, जोडीनं जाऊ. चल बिचू. काय ग गौरीताई, तू तर मायावरून डेंजर आहे. कसली पेटवली त्याच्या कानाखाली डायरेक्ट. असल्या लोकांना पेटवलीच पाहिजे. मारलं तिने जरा तिखट आहे, पण आपलं पण असंच पाखरू पाहिजे. गद्या गाडी काढ. पाखरा जर पिंजरात घ्यायचं असेल ना तर एकच पर्याय आहे. मामा. मामा काय रे? काय नाही भेटा म्हणलं तुम्हाला. आज कशी काय या मामाची आठवण काढली? अहो मामा, तुमची आठवण रोजच येते. पण काय आहे, आपली भेट होत नाही ना. आणि आजकाल तुमचं लक्ष कुठे आहे? अरे लक्ष तुमच्याकडेच आहे बा माझ्यान. अहो, आमच्याकडे लक्ष आहे, पण ती तुमची भाची, तिच्याकडे तुमचं लक्ष नाही वाटतं. तिचं काय अरे, ती घरी असते की नेहमी. मामा, तुम्ही कामाकडे लक्ष देत आहे. जरा भाषेकडे लक्ष दिलं असतं ना तर आज मला हे बोलायची गरज नसती लागली. अरे बाबा काय बोलतोय तू? ती दिवसभर घरात असते, बाहेर कुठं जात नाही. होय काय? मला तर कळलं, तो आपल्या गावातला राजा नाही का, त्याच्यासोबत गेली होती आपल्या डोंगराच्या धबधब्याखाली. ए काली, तू गावाला गंडा घालतोय, मला गंडा घालू नका. आणि माझ्या भाची बसल एक पण वाकडा शब्द काढलास ना, याद राख. मामा, दार काय फक्त तुमच्याकडे का? मी आपला माणूस म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या माझं काय नाही, तुमची भाषा आहे, नाव तुमचं खराब होईल. अरे पण ती बाहेर जात नाही ना, आली सुट्ट्यांना, घरात असते दिवसभर. मला बघायचंय, मला दाखव. बाब्या, फोन दाखव. लय सांगत आहो तुम्ही,
हे कोण आहे मग? कार पण त्याला तर मी चांगला मुलगा समजतो रे. चांगला मुलगा आणि तो राजा. अहो तुम्हाला फक्त नाण्याची एकच बाजू माहिती आहे. ते तुमच्या घरी काही दूध घाला नाहीत, हे असे कारस्थानं करा येतोय. आणि मी तुम्हाला सांगाल तर तुम्ही माझ्यावर उलट जा. तरी मी त्या राजाला भेटलो होतो. त्याला म्हणलं अरे आपल्या मामाची मुलगी आहे. नाही शेवटी आपण एक गावाले, पण तो मला कायच ऐकतो, मलाच उलट बोलायला लागला. तसं मी माझं हिंगा दाखवलं त्याला. पण आता काय आहे, शेवटी तुमच्या घरातली मुलगी आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं मामा, आग कमी आहे तर विजून घ्या. आता एकदा वनवा पेटलं ना, मग कसला मामा आणि कसला काले बाई. त्या राजाला आता दाखवावं लागेल इंगा. नाण्याची दुसरी बाजू मला समजली ना, नाही त्याचे हातपाय तोडले ना, नावाचा मामा नाही मी. मामा कोयत्याला धार लावली हो तुम्ही, पण ती जरा कमी पडली. लावून घ्या, काम असेल तुमच्या. आणि हा त्या राजाला आहे ना, मी जरा चोपला होता. त्याच्यामुळे ती तुमची भाची आहे ना, माझ्याविषयी जरा वाईट सांगा. कारण की काय केलं नाही, शेवटी प्रेम आहे ना. तुम्हाला माहिती आहे प्रेम आंधळ असतं. तेवढं फक्त लक्षात ठेवा. हा वनवा पेटायच्या आधीच विजवावं लागेल मला. नाण्याची दुसरी बाजू माझ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्या राजाला हिसका दाखवावा लागेल. ए वेद्या, इकडे. काय करू, जाऊ का? जा आणि त्याला आहे ना अजून बडको. आलोच. का हो मामा? चल आपले काम आहे. ओ मामा काय बघताय, विचारा की तिला कुठे गेली ती. गौरी इकडे. काय पप्पा, मला कळलं तुम्ही चॉकलेट आणल्याचं म्हणून बोलावले ना. तुला काय रोज चॉकलेट पाहिजे का? अभ्यास नाही का घरात? जा घरात. आली चॉकलेट मागायला. काय ग, कुठे गेली ती? काय नाही मामा, चिवच्या मैत्रिणीकडे गेलते. तो सारखं काम असतं चिवच्या मैत्रिणीकडं. आणि काल पण तुला सांगितलं होतं मी, चिव आणि मी बाहेर चाललोय, घरात बस. कुठे गेली ती काल? काय नाही मामा, घराबाहेरच बसले होते. बाहेर बसली होती? खरं सांग मला, काल कुठे गेली ती? अगं बोल ना, तुला बोलतोय. कुठे गेली ती काल? हे बघ, तू पाहुणी म्हणून आलीस, पाहुणी म्हणूनच राहा. डोक्यावर नाचू नका माझ्या. मला जर काही कळलं ना, तर ह्या मामाचं रागले वाईट आहे बरं का. खरं सांग, काल कुठे गेली तू? माझ्याकडे बघ आणि माझ्याशी बोल. काल तू कुठे गेलती? काल त्या राजासोबत डोंगरात गेलती ना? हिरो बनतोय काय रे राजा? हा, लय हिरो म्हणून फिरतो गावामध्ये. अरे गरीब घरचा तू, तुला 4 पैसे मिळा म्हणून तुला दूध टाकायला ठेवलं आमच्या घरी. आमच्या ताटाला काय लागला होय तू? हा मामा लय रिस्पेक्ट करतो मी तुमची. हात सोडा. अरे कसली घंट्याची रिस्पेक्ट का? हा, तुला जरा हात काय दिला, तो डोक्यावर बसून कानात मुता लागला की आमच्या. की तुम्हाला म्हणायचं काय? काय म्हणायचं? तू माझ्या भाचीसोबत कुठे गेलता फिरायला? आता बोल की, का ग थांबला? काय चाललंय काय तुमचं? तुमच्या बाचीसोबत प्रेम करतो मी तिच्यावरती. प्रेम? ते प्रेम प्रेम गेला खड्ड्यात. हे बघ, त्या मामाची भाची आहे, कळलं का? आता तुला मी डोळ्यांनी बघितलं नाहीये, पण ज्या दिवशी मी डोळ्याने तुला बघल ना, त्यावेळेस तुला दाखवतो या मामाचा हिंगा, कळलं का? चल. राजा, हे काय होऊन बसलं रे? आपलं जाऊ दे, पण ते मामाने तिला मारलं नाही पाहिजे. राजा, आता काय करायचं पुढं?